आज कार्तिक एकादशीचा सोहळा संपूर्ण पंढरपूर शहरात मोठ्या भक्तिभावानं साजरा होत होता. मात्र पंढरपूर तालुक्यातीलच सुस्ते गावात एका वृद्ध आजोबाला लुटण्याचा प्रकार घडलेला आहे. सुस्ते परिसरात असणाऱ्या तुंगत व मगरवाडी कॅनलपट्टीला या आजोबांचं घर आहे. या घरात हे आजोबा एकटेच राहत असतात. त्यांची मुले त्यांचा सांभाळ व देखभाल व्यवस्थितरित्या करत असतात. या आजोबांचा थाटच वेगळा असतो. त्यांच्या गळ्यात सोन्याची चेन, हातात सोन्याच्या अंगठ्या असतात. त्यांची वस्ती कॅनलच्या कडेला निर्मानुष्य आहे. त्यांच्यावर पाळत ठेवून एका अज्ञात चोरट्यानं भामट्याने त्यांना लुटण्याचा आज प्रकार केलेला आहे. आज दुपारच्या सुमारास या अज्ञात चोरट्याने त्यांच्यावर धडक घालून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अज्ञात चोरट्यानं त्या आजोबांवर धडक घातली असता त्या दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. 97 वर्षाचे हे आजोबा कणखर व दमदार असल्यामुळे त्यांनी त्या अज्ञात भामट्याचा चांगलाच प्रतिकार केला व त्याला त्यांची चेन हिसकावू दिली नाही. मात्र या झटापटीत त्या अज्ञात चोरट्यानं त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन अर्धवट हिसकावली व पोबारा केला. हा चोरटा त्यांची अर्धवट असलेली चेन पळून जात असताना त्या आजोबांनी त्याला दुसर ओळखलं देखील आहे. आणि त्या आजोबांचं म्हणणं असं आहे की तो अज्ञात चोरटा त्यांच्यावर झडप घालण्यासाठी आला असता त्याने तोंडाला काळा रुमाल बांधला होता व अंगात पट्ट्याचा शर्ट घातला होता. या झटापटीत त्या आजोबांनी त्या अज्ञात चोरट्याला भामट्याला जोरात शिव्या देखील दिलेल्या आहेत. मात्र भीतीच्या पोटी तो भामटा, तो अज्ञात चोरटा त्या आजोबांची अर्धवट असलेली चेन घेऊन पळून गेलेला आहे. आणि दुपारच्या वेळेस हा प्रकार घडल्याने सुस्ते परिसरात वाड्या वस्तींवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये कमालाची घबराट निर्माण झालेली आहे.